श्रीदेव विश्वकर्मांबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली. शिरसेकर बुवांकडे खजिना आहे वगैरे वगैरे असं काही नाही बुवा. माझे गुरुजी त्या समाजातले, त्यांनी थोडं बऱ्यापैकी सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ती थोडीफार माहिती आहे. शेवटी प्रत्येकाला त्याचे गुरुजीच शिकवत असतात. आम्ही तुमच्याकडनंही काहीतरी शिकण्यासारखं आहे म्हणून आम्ही तुमच्या बरोबर कार्यक्रम करताना लक्षपूर्वक कार्यक्रम करतो. खूप चांगल्या पद्धतीने काहीतरी तुम्ही चांगलं गाताय, चांगलं काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करताय. एकमेकांकडनं ज्ञान हे मिळत जात. बरोबर ना? खूप लांब. मगाशी बुवानी सांगितलं वाचाल तर वाचा. मगाशी बुवानी खूप चांगलं सांगितलं, वाचन केला तरच वाचणार ना, समजणार आपल्याला. ग्रंथ समजले तर संत समजतील, काही चुकीचं नाही. खूप चांगलं सांगितलं. पण ग्रंथ वाचले तर पाहिजेत ना, तर संत समजतील. प्रभू विश्वकर्मांचा ग्रंथ हा संस्कृत भाषेतला आहे आणि एवढा जाड तो ग्रंथ, भरपूर एवढ्या खूप ओव्या आहेत त्याच्या. ते बघितल्यानंतरच एखाद्याला ग्लानी येईल, चक्कर येईल. एवढा मोठा ग्रंथ आहे. वाचायचं तर दूरच. अतिशय आनंद वाटला. विश्वकर्मांचं पूजन आज, आणि विश्वकर्मांचं हे पूजन आज सगळीकडेच होत आहे. आणि विश्वकर्मांचं पूजन खरं तर मगाशी बुवा म्हणाले, बोलता बोलता बोलून गेले, आपल्याकडे होत नाही म्हणून. कदाचित बुवा जात नसतील म्हणून माहिती नसेल. आम्ही सगळीकडे जातो. म्हणजे मी विश्वकर्मा जयंती ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी जातो. कारण विश्वकर्मा जयंती करणं हा काय फक्त एक त्या सुतारांचा ठेका नाही आहे. खरंच सांगतो. कारण हे विश्वगुरु आहेत. या समाजासाठी किंवा पृथ्वी तलावर ही सृष्टी ज्यांनी निर्माण केली ते साक्षात ब्रह्मदेव. आणि पण ही सृष्टी निर्माण केल्यानंतर त्या सृष्टीला मढवता येईना. आणि ते मढवण्याचं काम कोणाकडे दिलं तर ते श्रीदेव विश्वकर्माकडे दिलं. आता आपण प्रत्येक जण, प्रत्येकाला माहिती आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव आपण सगळ्यात ज्येष्ठ समजतो, श्रेष्ठ समजतो. पण ब्रह्मदेवांची उत्पत्ती कुठून आहे? विष्णुदेवांच्या नाभी कमळातून आहे. मग ब्रह्मदेव मोठे म्हणणार का आपण? प्रत्येक गोष्टीत तसंच आहे. आपण विश्वकर्मांना देखील ब्रह्मदेवाचे मानक, बघाशी बुवानी म्हणाले ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून. पण खरं तर ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहे. ब्रह्मदेवाला त्यांच्या बायकोपासून झालेला पुत्र असा कुठे आहे? 10 मानस पुत्र आहेत ब्रह्मदेवांचे. एक नारद, दक्ष, वशिष्ठ, अत्री, भृगु, पुलस्त्य. पुलस्त्य लक्षात घ्या नाव. पुलस्त्य, पुलह, क्रतु, अंगिरस आणि मरीच. अंगिरस हा पुत्र आहे आणि अंगिरसी ही स्त्री आहे आणि अंगिरसी ही आमच्या श्रीदेव विश्वकर्मांची माता आहे. वास्तुदेव पुरुष आहेत, पिताश्री आहेत, ब्रह्मदेव आहे. वास्तुदेव पिता आणि अंगिरसी माता ह्यांचा पुत्र कोण असेल तर श्रीदेव विश्वकर्मा. कारण विश्वकर्मांचं ग्रंथ वाचल्याशिवाय ह्या गोष्टी नाही करणार. हे व्हॉट्सअपचं ज्ञान नाही, हे गुगलला कोणीतरी लिहून ठेवलेलं ज्ञान नाही. मग त्याच्यामुळे ह्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. आपण जर त्यांची पूजन करतो, त्यांच्याबद्दल त्यांची कीर्ती वर्णन करतो, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे बुवांबद्दल मी वाईट बोलत नाही. बुवांनी त्यांच्या माहितीप्रमाणे नक्की सांगितलं, असा काय विषय नाहीये. बुवांना बरीच माहिती आहे. मी अंधेरीच्या पुलावर असतोय, थैसून काय काय करतोय. बुवांनी तसा काय चोरून काय ठेवलेली नाही. आणि माझी भाषा कशी आहे ती तुमका सांगितली, तसा काय विषय नाही. त्यामुळे मी माझ्या भाषेत, तर मला माझ्या भाषेचा तर 100% अभिमान आहे. मी माझ्या भाषेत तर बोलणारच. त्याला मला किती कोणी क्रॉस केलं तरी बुवा काही टेन्शन नाही. मी माझ्या भाषेत बोलतो, नाही तुम्ही तुमच्या भाषेत बोला. बघा काय चालत होता.
राहता राहिलो एक विषय, तो पण मी सांगणार. अर्थात तो कान धरून सांगते, वाईटानं अजिबात सांगणार नाही. मग अशी बुवानी जा काय सांगितलं नाही काय ऐकलं. वायर काय काय वायर मीटर आणि त्याचा बिल नक्की मी पुरा पोचोक करणार, त्याच्याबद्दल काय काळजी नाही. पण मग वाईटानं नाही सांगणार अजिबात. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्ही बिंदास झोपलाच तरी झाला, काय टेन्शन नाही. तुमका काय वाईट बोलणार नाही, चांगलं तेवढाच सांगणार. आमच्या निवास बुवाने अगोदरच 100 रुपये बक्षीस आणून दिले का, त्यांकाच माहिती आहे का, त्याच्या कारण त्यांकाच माहिती आहे. लय आत्मपरीक्षण करणारे जहाल व्यक्तिमत्व आहे आमचं निवास शिरगावकर बुवा. म्हणजे डबलबारी म्हटल्यानंतर बोलावंच लागतं, समोरच्या बुवाची छेड काढावीच लागते. असा काय उद्देश नाही बुवा, माझं तरी असं बिलकुल मत नाही आहे. डबलबारी म्हटल्यानंतर भगवंताचं नामस्मरण, त्याच्यातनं तुम्ही अगदीच थंडीने गारठू नये म्हणून थोडस तुमचं मनोरंजन व्हावं जरूर. आणि त्याच्यासाठी आपल्याला गजर तर दिलेला आहे, गजरामधनं आपण बिंदास बोलावं. कारण बोलल्याशिवाय काय कळणार पण नाही. तो आमचं बघा पोरगं येऊन बसलेलो हो, 5वीत असताना तुमका सांगितलंय ना. आता माझ्या माता भगिनी कोण नाही होते, ते पण गेले म्हणून बरा झाला एका बाजून सांगते. पण ह्या गुलामान नाही, ह्या गुलामाक तुमका खरा सांगतोय. आमका आता येताना आमका माहिती नव्हतं, आता येताना गाडी येत सांगितलं 5वीत असताना म्हणता माका प्रपोज केलं नाही. विचार करा काय तयारीचं पोरगो असत तुमच्या. दिसू पण आले हा पण लहानच तो, वयानपणा उंचीन पण लहानच. आजोबा बसले होते, खुर्चीत बसले होते आजोबा. 4 दिवस शाळेत गेलो नाही, गुरुजींनी बघितल्याने बघत समोर ना गुरुजी आपल्या ह्याच्या घराकडे येत. आजोबांनी खुर्चीत ना बघितल्याने म्हणतात, अरे बंड्या पळ गुलामा तुझे मास्तर येतात. अरे 4 दिवस गुलामा शाळेत गेलंच नाहीस, पळ लवकर एकदा तो लपन राहू काहीतरी. ह्यो म्हणता आजोबा म्हणता माझे पाळी नाही, लपन म्हणता तुम्ही रवा. मास्तरांका मी सांगितलं माझ्या आजोबा का चाकले होत म्हणून. हुशार असत कोणतं लक्षात घ्या. बापाशीने सांगितल्या, बापाशीने कसं ह्याचं नाव आहे प्रीत. बापाशी खरोखरच नाव येतं प्रीत आहे बरं का, बरोबर ना. बघा नाही म्हणणारच नाही तो. बापाशी सांगितल्या, बघ बंड्या अरे एवढं तुका मी शिकवलंय, एवढं तुझ्यासाठी खर्च केलंय, गुलामा तरी नापास झालं. अरे गुलामा जरा त्या पिंकीकडे बघ, 90% मार्क्स मिळाले ते का. त्या गुलामान सांगू का, बाबा मी पिंकीकडे बघित राहिले म्हणून नापास झाले. शेवटी एक लक्षात घ्या, जो सर्वांना आवडतो तो देवाला आवडतो. देव देखील सर्वांना आवडतो. देवाच्या मंदिरात जायला सगळ्यांना आवडतं, पण देवाच्या घराकडे जाऊ कोणाला आवडतं का हो. त्याच्यासाठी कोण तयार नाही होणार. मी आमच्या बुवांका म्हटले, बुवा तुम्ही एवढी भक्ती करता, एवढी देवावर श्रद्धा, देवा घैसर भेटण्यापेक्षा देवाच्या घराकडेच जाऊन यावं. जाती चांगलं आहे, अतिशय सुंदर आहे. भजन तर खूप छान, आवाज पण बुवांचा सुरेख. खरोखरच आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातलं एक रत्न आहे. आमच्या कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमचे विद्यार्थी शिष्य आहेत आणि अतिशय चांगलं गायन आहे, सुंदर गायन आहे. आम्हीच कुठेतरी कमी पडलो आणि काय आमचं चुकलं तर जरूर सांगावं.
दिन सोनियात विश्वकर्मा जयंतीचा, दिन सोनियात विश्वकर्मा जयंतीचा, सारे पूजूया विश्वदेवतेला, सारे पूजूया विश्वदेवतेला, देव विश्वकर्मा जगी हो भला, देव विश्वकर्मा जगी हो भला, भक्तांच्या धावून येई हा केला, देव विश्वकर्मा जगी हो भला, भक्तांच्या धावून येई हा केला, देव विश्वकर्मा जगी हो भला, भक्तांच्या धावून येई हा केला. सारे पूजूया विश्वदेवतेला, सृष्टी रचिली ब्रह्म्याने तया, सदविल विश्वकर्मानी, सृष्टी रचिली ब्रह्म्याने तया, सदविल विश्वकर्मानी, द्वारिकालंका हस्तिनापुराची नगरी म्हणविली सुवर्णानी, हे द्वारिकालंका हस्तिनापुराची नगरी म्हणविली सुवर्णानी, ही सृष्टी रचली कोणी? ब्रह्मदेवाने. उत्पत्ती स्थिती आणि लय. उत्पत्ती करणार कोण? ब्रह्मदेव. पालन पोषण करणार कोण? विष्णुदेव. आणि हे संपुष्टात आणणार कोण? भगवान महादेव. तिघांकडे तीन कार्य. सृष्टी ब्रह्मदेवाने रचली खरी, पण या सृष्टीला आकार देता येईना. ही सृष्टी रंगवता येईना, पाहिजे तशी त्याला जोड देता येईना, म्हणून श्रीदेव विश्वकर्मांना बरोबर घेतलं. आणि त्यावेळेचे विश्वकर्मा हे खरे इंजिनियर, आर्किटेक्ट. आणि त्याच्यामुळे फक्त कुठल्या एका समाजानेच फक्त त्यांची पूजा करावी असं नाहीये बुवा. आपण सर्वांनी पूजन केलं पाहिजे. कारण श्रीदेव विश्वकर्मा हे सृष्टीचे रचयिता जसे आहेत, कर्ते जसे आहेत, ब्रह्मदेव तसे श्रीदेव विश्वकर्मा देखील आहेत. आणि म्हणून आपण देखील बुवा पूजन केलं पाहिजे. कारण सृष्टी जरी ब्रह्मदेवाने रचली असली, तयार केली असली, उत्पन्न केली असली, तरी ब्रह्मदेवानं गर्व नव्हता झाला. ब्रह्मदेवांच्या मनात ईर्ष्या नव्हती, गर्व नव्हता. ब्रह्मदेवांनी लक्षात घेतलं की अरे ह्याला आपल्याला आकार देता येत नाही. आकार देणार कोण? रावणाची जाळलेली लंका सुद्धा जशी पहिली विश्वकर्मांनी बनवली होती, ती जाळल्यानंतर सुद्धा पुन्हा जशी होती तशीच बनवून दिली. कोणी असेल तर ती श्रीदेव विश्वकर्मांनी बनवून दिली. आणि म्हणून या सृष्टीला आकार देणार कोण असेल तर ब्रह्मदेवांनी लक्षात घेतलं, श्रीदेव विश्वकर्मांना हाक मारली. आणि विश्वकर्मांनी ती सृष्टी त्याला आकार दिला. त्या सृष्टीला का? गर्व नव्हता मनात. आता गर्व एखाद्याच्या मनात असा कसा चालणार मग सांगा? एक नावेत न जाणारो होडीवालो आपल्याकडे म्हणतात ते का तरियो, तर तो तरियो होतो होडीत न जाणारो. आणि एक माणूस पलीकडे जाऊसाठी त्याच्या तरीत होडीत बसलो आणि त्या नावाड्याक सांगता माका पलीकडे नेऊन पोचव. आता आमच्याकडे समुद्र, तुमच्याकडे नदी.
हा रत्नागिरीला समुद्र. रत्नागिरीला म्हणजे आमच्या निळसळकर काँग्रेस समुद्र खूप मोठं. आणि असं एक माणूस गेलो त्या होडीत बसलो आणि होडीत बसल्यानंतर त्या नावाड्यात विचारल्या. जाणारा जो पंडित होतो त्याचा जरा अहंकार जास्त होतो ना, जरा छाती फुगलेली होती. माझ्यासारखं पंडित कोण नाही, माझ्यासारखं पंडित मोठो तत्व व्यक्तो वेद व्यक्तो कोण नाही. त्या नावाड्यात विचारता म्हणता किती वर्ष होडी चालवतो. तर म्हणाले माझं आयुष्य त्याच्यात गेला म्हणा. समुद्रातनं पाण्यातनं एवढी होडी चालवतोस. मी फक्त तुला 3 प्रश्न विचारतो. पंडितांनी काय सांगितलं, मी फक्त तुला 3 प्रश्न विचारतो, 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची मला तू. म्हणाले ठीक आहे बाबा, मी गरीब माणूस असेल, शिक्षणही तेवढं असं नाही, पण विचारतोस प्रश्न तर विचार. म्हणाले मग पहिला प्रश्न, या समुद्राला लाट किती. म्हणाला बाबा नाही सांगता येणार. अरे एवढी वर्ष तू या समुद्रावर होडी चालवतोस पाण्यावर, समुद्राला लाट किती. म्हणतो नाही सांगणार. नाही मला जमणार नाही सांगायला. तुला येणार नाही. अरे चल तुझं म्हणतो पाव आयुष्य फुकट गेलं, पाव आयुष्य तुझं संपलं. तर म्हणाले बाबा ठीक आहे. आता म्हणतो दुसरा प्रश्न, या समुद्राची उंची किती. खूप म्हणतो मला तो मोठा प्रश्न विचारला तुम्ही, पण म्हणून मला नाही सांगता येणार. या समुद्राची उंची तुला सांगता येणार नाही, तुझं अर्ध आयुष्य फुकट गेला. तिसरा प्रश्न विचारल्याने या समुद्राची लांबी किती. हात जोडतोय म्हणायला लागलो तुमका नाही मागा एवढ्या समुद्राची लांबी. अरे तुझा पाऊण आयुष्य फुकट गेला. त्या पंडितांनी सांगितलं तुझा पाऊण आयुष्य फुकट गेला. तेवढ्यात काय होत आता, पावसाचे दिवस होते, वाऱ्याची एक मोठीशी झुळूक गेली आणि वारो जो काय जोरात चालू झालो आणि समुद्राचे लाटा लागले उसळत. समुद्राचे लाटा जोरात जोरात उसळत लागल्या बरोबर होडी गेलेली होती बरोबर समुद्राच्या मध्यावर. आणि तेवढ्यात त्या होडीवाल्याने म्हटलं पंडित तुम्ही लय शिकलेले असो, तुमका लय भारी भारी माका प्रश्न विचारता येतं, माका एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, माझा पाऊण आयुष्य फुकट गेला, तुमका मी एकच प्रश्न विचारतोय. तर म्हणाले बोल काय. आता म्हणता वारं सुटलं, पाऊसही जोरात येता, तुमका प्रयोग येता. तर म्हणता नाही. मग म्हणता आता तुझा सगळ्याच आयुष्य फुकट गेला समजा. म्हणजे एखाद्याला विचारायचं मनात अहम भावना नसावी, आणि ती अहम भावना ब्रह्मदेवांच्या मनात नव्हती, म्हणून त्याने विश्वकर्मांना बोलावला आणि सृष्टीला आकार द्यायला लावला. म्हणून पकवाजवादक कैलासवासी नितीन मेस्त्री तळेकांडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय संदीप मेस्त्री यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. सन्माननीय नंदुभाऊ मिस्त्री यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. सृष्टी रचिली ब्रह्म्याने तया सदविले विश्वकर्मानी. हस्तिनापुरायसी नगरी म्हणली सुवर्णानी. श्री
शिल्पी कष्ट दैवत ऐसे पुत्र तयाना पात मनमय शिल्पी कष्ट दैवत ऐसे पुत्र तयाना पात जन्म घालुनी उदरी तयान सांगे समजुनी कार्य जात जात हे जन्म घालुनी उदरी तयान सांगे समजुनी कार्य जात जात मनोमय शिल्पी कष्टाने दैवज्ञ मगाशी कोणी सांगितली प्रत्येकाची नावं म्हणजे आमच्या भाषेत सांगून आता सगळा इस्काटून सांगितलं मनु कोण मय कोण शिल्पी कोण पण थोडासा जरा सांगताना चुकला म्हणून फक्त मी सांगतोय त्वष्टा म्हणजे व कदंबांचा भारूड तरी ऐकायचा कदंबांनी त्वष्टा तांबटिलो त्वष्टा म्हणजे बुवा कासार नाही त्वष्टा म्हणजे कासार नाही तांबट ही पंचरत्न अशी जन्माला काय त्यावेळेचे म्हणजे आपण विचार नाही करू शकत बुवा काय डोकं असेल ह्या भगवंतानी ही 5 अशी मुलं जन्माला घातली की या पृथ्वी तलावर जो जीव जो मनुष्य देह जन्म घेणार त्याला कुठेही कशाची चिंता भासू नये अशी 5 मुलं जन्माला घातली बघा लोहार जन्माला घातला जेवढे लोखंडाचे पोलादाचे वस्तू ज्या काही अवजार पाहिजे असतील अगदी शेतकऱ्यांपासून मोठमोठे इंजिनियर पर्यंत जेवढी गरजेची वस्तू असेल बनवणार कोण लोहार घर असू दे मंदिर असू दे राहुटी असू दे काही असू दे हे बनवायचं कोणी म्हणजे आसरा द्यायचा थोडक्यात तर कोणी त्याच्यासाठी मय म्हणजे सुतार त्याच्यानंतर शिल्पी म्हणजे कोण शिल्पी म्हणजे कोण काय काय तरी शिल्पी म्हणतात पण शिल्पी म्हणजे पाथरवट आता जे पाटी घडवतात मूर्ती घडवतात त्यांना आपण पाथरवट म्हणतो मग ते शिल्पी ते शिल्पकाम करणार बरोबर हे शिल्पी मग त्यांचा सुद्धा त्यांनी बनवलेल्या वस्तूचा उपयोग बघा संसारासाठीच आहे मग त्यांनी मूर्त्या घडवायच्या त्यावेळेला दगडाच्या आता धातूच्या बनतात पण त्यावेळेला दगडाच्या पण धातूच्या जरी बनवणाऱ्या मूर्त्या असल्या तरी त्याच्यासाठी श्रीदेव विश्वकर्मांचीच आठवण येते कारण ते सोनाराच्या हातात काम मनुमय शिल्पी त्वष्टा आणि त्यावेळेला आपल्या प्रत्येकाच्या घरात जरी प्रत्येकाची फार गरिबी होती असली तरी प्रत्येकाकडे आता सारखं जर्मन स्टील असली भांडी नव्हती भांडी कसली होती तांबा आणि पितळ साधी नव्हती आता सावकाराच्या घरात तांब्याचं भांडं नाही मिळणार पण तांबा आणि पितळ किती ठार गरीब जरी माणूस असला तरी त्याच्याकडे होती आणि त्या पितळेच्या भांड्याला म्हणा तांब्याच्या भांड्याला कलई काढणारा कोण होता असेल तर त्यावेळी तांबट आणि तो विश्वकर्मांनी तयार केला असा हा चौथा आणि शेवटी दैवज्ञ म्हणजे सोनार हे सुवर्णांनी मढवायचं कोणी तर त्याच्यासाठी सुद्धा एक मुलगा जन्माला घातला पण ही मुलं जन्माला घालताना लक्षात घ्या मुखोद्भव जन्माला आली प्रत्येकाला पोटात आपल्या निर्माण केलं तयार केलं पोटात भगवंताने प्रभू विश्वकर्माने आपल्या उदरात तयार केलं आणि उदरात असताना त्यांच्याकडनं वचन मागून घेतलं तुला दिलेलं जे काम आहे तुला दिलेलं तुझ्या हातात दिलेलं जे कार्य आहे त्या कार्यापासून कोणालाही वंचित ठेवायचं नाही त्याचं वचन इथे दे तरच तुला मी जन्माला घालणार आहे आणि ते वचन प्रत्येकाकडनं प्रत्येक मुलाकडनं घेतलं मनुमय शिल्पी त्वष्टा आणि दैवज्ञ सगळ्यांकडनं ते वचन आपल्या उदरात पहिलं घेतलं वचनबद्ध केल्यानंतरच त्यानं जन्माला घातलं ते सुद्धा मुखोद्भव
म्हणजे मुखातनं जन्माला घातला, योनी मार्ग नाहीये त्यांना, लक्षात घ्या बुवा. मगाशी सांगितलं बुवानी, चुकीचं नाही सांगितलं. मुखोद्भव जन्माला आलेले आहे ते. आणि हे सगळं पहिल्यांदा त्यांच्याकडनं वचन घेतलेलं आहे. वचन आणि देवावर असणारी श्रद्धा ही खूप मोठी असावी लागते. आमची सुद्धा आमच्या जशी गुरुजीवर श्रद्धा आहे तशी श्रीदेव विश्वकर्मावर सुद्धा श्रद्धा आहे. आम्ही कायम नित्य त्यांचे पायिक आहोत, त्यांच्या चरणावर लीन नित्य असतो. आणि म्हणून भगवंताकडे कुठलंही मागणं जरूरत नाही मागायची, फक्त भगवंताच्या चरणी लीन व्हा. भगवंताला आपोआप कळते त्याला आपल्याला आपण आता काय द्यायचंय. एका गावात एक गरीब माणूस होतो बिचारो, आणि ते काही वाटत होता सगळे आजूबाजूचे लोक जे आहेत आपल्यापेक्षा थोडेसे पैशाने जास्त, माझ्याकडेच पैसे नाहीत, मी व्यवसाय करू शकत नाही, नोकरी मागा कोण देत नाही. शेवटी गुलामान काय ठरवलं, एक दिवशी चिठ्ठी लिहिल्याने, आणि चिठ्ठी लिहिल्याने वाऱ्यावरनं सोडून दिल्या. त्या चिठ्ठीत चाललेलं नव्हता, देवा मागा 50,000 रुपये पाठवून दे. काय देवावर श्रद्धा असा विचार करा. चिठ्ठीत लिहिलं, देवा मागा 50,000 रुपये पाठवून दे. चिठ्ठी वाऱ्याला सोडून दिल्या. ते का अंदाज होतो ही देवापर्यंत चिठ्ठी 100% पोहोचणार. ती चिठ्ठी, तो कागद चिठ्ठीचं उडत 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 वाऱ्यावर जायचं. ते गावाच्या ग्रामपंचायतीच्या डोक्यावरनं जायचं. सरपंच नेहमी बघायचे, गावचे सरपंच कोण असले तर आपण नका काम धरते. गावचे सरपंच नेहमी बघायचे आपल्या ग्रामपंचायतीच्या वरनं एक चिठ्ठुरा उडत जात आहे. एक दिवशी सरपंचाने ठरवले काय नेमका चिठ्ठीत लिहिलेला तर वाचूया तरी. आणि येनकेन प्रकारे जाळा बेळा लावून ती बाबा चिठ्ठी एकदाच्या हातात धरले. कारण दररोज जाणारी चिठ्ठी हो, दररोज जाणारी चिठ्ठी सरपंचांनी बघितलेली. ग्रामसेवक सरपंच सगळे सदस्य एकत्र झाले, चिठ्ठी धरलेली. चिठ्ठीत लिहिलेला होता, देवा माका 50,000 रुपये पाठवून दे. त्या सगळ्यांनी ठरवल्याने सरपंचांनी सरपंच बिचारे खूप मनान चांगले होते हो. सरपंचांनी सगळ्या आपल्या सदस्यांका, ग्रामसेवक सकट सगळ्यांका सांगितले, जाऊ दे काय त्या माणसाची देवावर श्रद्धा, आणि म्हणून आपण त्या माणसात थोडेसे पैसे जमा करून देऊया. त्यांनी देवाकडे मागितले ना, आपण त्याचे देव होऊया आणि त्याला थोडेसे पैसे जमा करून देऊया. सगळ्या सभासदांकडनं, सदस्यांकडनं, ग्रामसेवकांकडनं, स्वतः सरपंचांनी 4 पैसे जास्त टाकले नाही, आणि बाबा या पॉकेट भरले नाही. आणि हे सगळे त्या ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक सगळे त्या माणसाकडे गेले. सगळे त्या माणसाकडे गेले. तो विचारो देवाची वाढत बघी होतो, कधी एकदा तो देव माका 50,000 रुपये घेऊन येतात. आणि बाबा काय होता झाला तो, हे सरपंच विरपंच सगळे गेल्याबरोबर उठून उभं राहिलो, त्यांचा स्वागत वगैरे केलं. म्हणाले, बाबा का आलात? तर म्हणाले, देवान तू मागितलेले 50,000 रुपये पाठवलेले आहेत. देवान तुझे काय मागितलं ते देवान आमच्याकडे पाठवलेले आहेत. म्हणाले, खुश झालो. ह्याने त्या पॉकेट घेतल्या, आतमध्ये गेलो, देवाजवळ पॉकेट ठेवल्या. पण विचार केल्या, बरेच जण घेऊन येले, देवाजवळ नुसता पॉकेट ठेवून काय करू, म्हणून देवाजवळचा पॉकेटचा फोडल्या उघडून बघितल्या नव्हते, आतमध्ये 25,000 रुपये. पॉकेट उघडून बघितल्या, आतमध्ये किती होते? 25,000 रुपये. देवा हात जोडल्या, म्हणता, देवा माझ्या चिठ्ठीतला जा काय मागणं होतस माझं तू ऐकलंस, आणि मला पैसे पाठवून दिलंस. अगदी सत्याची बाजू तुझी, तू माझं ऐकलंस, माझे पैसे पाठवून दिलंस. पण एक गोष्ट चुकीची केलंस, पैसे सरपंचाकडे उगीच पाठवलं, त्याने आपलं अर्ध हिस्सो काढून घेतलाय. म्हणजे एखाद्याने चांगला करूचा तर ही परिस्थिती आहे. म्हणून सांगते, सन्माननीय शांतारामजी पांचाळे यांच्याकडे 100 पारितोषिक आहे. धन्यवाद. श्री सिद्धेश्वर वरदान भजन मंडळ निवे बुद्रुक यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. धन्यवाद.
जन्मला धावून येईल हाकेला देव विश्वकर्मा ऐरणीवर मनलो हार मारी घर बनवी तो हत्यार ऐरणीवर मनलो हार मारी घर बनवी तो हत्यार फरशी बांधी मंदिर घर सुतार फरशी बांधी मंदिर घर सुतार ऐरण दिली कोणाला लोहाराला आणि घन दिले हातात बनव हत्यार काटकोना वळंबा साड्या फरशी कोणाच्या हातात सुताराच्या कशात समोर जर एखादा गुंजकाड दिसला असला तर एका तासून काढूसाठी कारण सुतारानं सांगून ठेवलेला माझ्या गुरुजींनी सांगून ठेवलेला एखादा समोर गुंजकाड दिसला की समोर पहिलो खै वळंबो लावायचो आणि वळंबो लावल्यानंतर वळंब्यात तासून काढायचं सगळा सुतारानं सांगून ठेवलेला गुरु सांगते शेवटी प्रत्येक हत्याराचं काम काय त्या माणसात कळाव काय बरोबर ना आपल्या आजूबाजूला आता वास्तविक बुवांका ही गोष्ट 100% माहिती असू बरी कारण या वाडीतले 99% जेवढे भजनी गायक बुवा होते आमच्या बुवांचे शिष्य बरोबर ना जास्तीत जास्त शिष्य आमच्या बुवांचे आहेत 5 बुवांची लाईन मपट्टा कमी आहे आमचे दुर्वेश बुवा असतील आणखीन पण असतील अंदाज नाही पण जास्तीत जास्त विद्यार्थी हे आमच्या निर्जळकर बुवांचे आहेत त्याच्यामुळे ही गोष्ट तर नक्की माहिती असू हवी काटकोना काय काटकोना ह्याचा काय हा ह्या काटकोना माणसाच्या देहावर अशा ठिकाणी लागतात बरोबर ना सुतार कोणी सांगणार आमचे बुवा नाही सांगायचे बुवानी विचारायचा वास्तविक सुतारांका काटकोना या देहाला अशा एकच जागा अशी आहे त्या विश्वकर्मांनी ते काटकोना बनवलाय पण ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली हा मानव देह निर्माण केला या देहामध्ये एकच जागा अशी आहे तिथे काटकोना लागतो जागेला हात लावून नाही जागा वाकडी तिकडी करून नाही आहे त्याच अवस्थेत तुम्ही झोपेत असताना एकच जागा अशी आहे तिथे काटकोना लागणार बुवा सांगणार ना पण बुवानी स्वतःला विचारायचं आणि मग सांगायचं हो का माझा बुवा प्रश्न नाही पुन्हा एकदा सांगते कान झाले मी अगदी तुमका हसत हसत विचारतो विषय अजिबात प्रश्न नाही मी अगदी माझ्यापेक्षा ज्येष्ठ तुमच्या हसूनच पाय घातला होते प्रश्न म्हणून विचारित नाही मजा म्हणून म्हणजे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण लोकांना काही बाकीच्यांची माहिती कळाली म्हणून फक्त विचारते अशी एकच जागा तिकडे फक्त काटकोना लागणार सन्माननीय प्रमोद पांचाळ यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद त्याच्यासाठी कसा माहितीये आपणात जी एखादी गोष्ट कळत नसात तर त्याच्यावर पर्याय 100% माणसाने शोधू हो बरोबर की नाही मला सांगा पर्याय माणसाने शोधला पाहिजे एखादी गोष्ट माहिती नसेल विचार करा
माझे गुरुजी खैसर पोचलेले असतील ते. त्या काटकोना माणसाच्या शरीरात खै लागतात. त्याने काही सुतारकाम केले नव्हतं काय बघा. एक ऑफिसर होते, एअर इंडियामध्ये ऑफिसर होते. सुतारकाम वळंगो काटकोना कधी हातातही झालेला मला वाटत नसत त्यांनी, पण माहिती किती करून घेतलेली असेल विचार करा. आता ना बऱ्याचशा लोकांका प्रश्न पडलेलो असतात. येऊ उद्या बघा तुम्ही, खरोखरच जो माणूस ह्या गोष्टीचा अभ्यास करणारा ना, सकाळी उठल्याबरोबर कोणाच्या तरी काटकोना लावून बघणार. प्रत्येक अवयवात फक्त एक जागा सोडून काटकोना लावायचा बस. प्रत्येक अवयवाक लावून बघणार. मान अशी ताड धरून बघणार, इकडे लावून बघणार, काटकोना लागत काय नाही लागणार. हातात बघणार, असे हात बी तसे वाकडे तिकडे करून असा नाही. ती जागाच अशी आहे की तिकडे काटकोना लागणार. बघा विचार करा, सांगतील का त्याची. कारण जी गोष्ट आपल्याला माहिती नसेल, सांगते तुमचा, जी गोष्ट आपल्याला माहिती नसेल त्याच्यावर उपाय शोधणं 100% प्रत्येकाचं काम आहे. किंवा आमचं पोरगो ना तुमच्या सांगते, हो आमच्या बरोबर भजना करता, हो काय अभ्यास करणार मग सांगा. आम्ही एवढं सांगतो समजून, शाळेत जाण्याचा नावच नाही काढी. 5वीतला विषय तुमका मी आता सांगला, आता तो 7वीचा. चाल ढकल करीत आपलं गेलो पुढे. पण तुमका खरं सांगतोय, हो भजना करणारा माणूस, पण परीक्षक मात्र प्रत्येक पेपरात जाणार. काय केल्या लिहिणार काय परीक्षेत, अभ्यासात नाही केल्यानंतर. सगळा लिहून नेलेला होता, कॉपी सगळी लिहून नेलेली होती. पण सुपरविजनला जे शिक्षक दिले होते ना, ते सारखे फेरफेर मारित होते. एका काही ती कॉपी काढूच मिळाला. बरोच वेळ गेलो, आता लिहा तरी काय. 2 तास संपले, 3 तासाचा पेपर, 2.5 तास संपले, अर्धो तास शिल्लक राहिलो. गुलामान आयडिया शोधल्यान, ह्या पोरग्यान आयडिया शोधल्यान. बघा मान खाली घालून असतात, त्याचं सत्य बाहेर काढले. त्यांनी काय केल्यान, आयडिया शोधल्यान आणि एक अशी खरमरी चिठी लिहिल्यान आणि आपल्या शिक्षकांच्या हातात दिल्यान. म्हणजे ही चिठी घ्या. शिक्षक गेले, चिठी बघितल्याने, उघडून वाचल्याने, जे खुर्चीवर जाऊन बसले ना, अर्धो तास शिल्लक होतो त्याच्यात सगळं पेपर लिहिल्या. शिक्षक पुन्हा खुर्चीवर उठलेच नाही. पेपर देऊन शिक्षकांच्या हातात पोरा बाहेर पडावून गेली. शिक्षक उठले नव्हते की त्या सांगा. गुलामान लिहिल्यान काय होतं माहिती आहे, सर तुम्ही सारखे फिरत राहू नका, पाटणं तुमची पॅन्ट फटलेली आहे. म्हणजे विचार करा, काहीतरी त्याचा आयडिया शोधूची लागतात. आपल्याला एखादा काम करत असताना तर म्हणून सांगितलं आणि फरशी बांधली मंदिर घर सुतार. पाषाण तोडी तो शिल्पी मूर्ती घडवितो, पाषाण तोडी तो शिल्पी मूर्ती घडवितो. विश्व कलाकार तोही करणार. बनवली भांडी संसार जोडी, बनवली भांडी संसार जोडी जोडी. वस्ताचे तांबड, श्री सत्यनारायण प्रासादिक भजन मंडळ
श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ अंबव यांकडून या ठिकाणी या बारीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या बुवानी सुद्धा सांगितले नाही, आमचं मंडळ श्री राम प्रासादिक भजन मंडळ, आमच्या बुवांचं मंडळ हनुमान प्रासादिक भजन मंडळ. म्हणजे बुवांचं सुद्धा रामावर जास्त प्रेम असणार की नाही मला सांगा. म्हणजे रामाचे भक्त हनुमान. हे बनवूनी भांडी संसार जोडी कोणी स्पष्टाचे कामबद. सन्माननीय दुरेश बुवा पांचाळ यांच्याकडे या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. देव विश्वकर्मांचा गर्दा जय जयकार, गर्दा जय जयकार. देव विश्वकर्मांचा गर्दा जय जयकार.
पंढरीनाथ